नवीन शिकणाऱ्यांसाठी पुरणपोळी बनवणे अवघड वाटू शकते, त्यांना एक भीती सुद्धा वाटू शकते। पण योग्य असं प्रमाण अगदी साध्या साध्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये मऊ लुसलुशीत अगदी काठोकाठ पुरणाने भरलेली टम्म फुगलेली पुरणपोळी बनवू शकता। चला तर मग पटकन अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत आज आपण ही पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग पटकन सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया। तर सुरुवातीला इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। आपण नेहमी चपातीसाठी ज्या पद्धतीने कणिक मळून घेतो अगदी तशी ही कणिक मी इथे मळून घेतलेली आहे। यामध्ये रवा, मैदा किंवा तेलाचं मोहन असं मी काहीही घातलेलं नाही। आपलं नेहमीचं चपातीसाठी वापरलं जाणारं गव्हाचं पीठ, अगदी चपातीला ज्याप्रमाणे लागणारं पीठ असतं त्या पद्धतीने ते मी हे मळून ठेवलेलं आहे। ही प्रोसेस तुम्हाला सुरुवातीलाच करायची आहे, कारण ही कणिक अगदी व्यवस्थित भिजली गेली की त्यापासून तुम्ही हवी तशी पुरणपोळी बनवू शकता। आता हे पीठ कसं मळायचं, खूप जास्त घट्ट मळायचं नाही, कारण खूप जास्त घट्ट मळलं तर त्यानंतर तुम्हाला ती मऊ करायला खूप जास्त वेळ लागणार आहे ना हातदुखी सुद्धा होऊ शकते। त्यामुळे कमी वेळात जर करायचं असेल तर अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायची आणि 1 तासभर आपल्याला ही अशीच बाजूला झाकून ठेवायची आहे, उघडी ठेवायची नाही। झाकून ठेवल्यामुळे ती मऊ राहते, उघडी ठेवल्यामुळे ती कणिक सुकली जाते। आता ही कणिक मळून झालेली आहे, आता आपण ही बाजूला ठेवून देऊया। तर या ठिकाणी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये इथे मी डाळ शिजवणार आहे। तर कुकरमध्ये मी 3 ग्लास पाणी घालणार आहे, कारण मी 1 ग्लास इथे डाळ वापरणार आहे, त्यामुळे त्याच ग्लासने 3 ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे। गॅस ऑन करून आता हे पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे। पाणी गरम होत आहे तोवर आता आपण इथे डाळ घेऊया। तर इथे मी 1 ग्लास डाळ घेतलेली आहे। खूप ठिकाणी डाळ ही धुवून ती थोडा वेळ भिजत घातली जाते, यामध्ये हळद घातली जाते, पण अजिबात ती प्रोसेस करायची गरज नाही। अगदी आजी पणजीच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी दाखवत आहे। तर ही डाळ आपल्याला फक्त स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण त्यावरती काही पावडर वगैरे लावलेली असेल, काही असेल ते पूर्णपणे निघून जातं। आता यातलं आपण पाणी काढून देऊया। तुम्ही ते बघू शकता, या डाळीमध्ये मी अजिबात पाणी ठेवलेलं नाही। ही डाळ अजिबात आपल्याला भिजवायची नाही। तर अशा पद्धतीने ही डाळ मी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथे बाजूला आता बघूया, कुकरमध्ये पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे। आता ही डाळ आपण यामध्ये घालून घेऊया। डाळ शिजण्यासाठी तुम्ही पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलं की कुकरची शिट्टी झाल्यानंतर अजिबात पाणी जास्त वर येत नाही। आता आपण या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। कुकर थंड झाल्यानंतर त्यातली पूर्ण वाफ गेल्यानंतर आपल्याला तो ओपन करायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, पूर्ण वाफ गेल्यानंतर आता इथे आपण कुकर ओपन करून घेऊया। आता इथे बघूया आपण डाळ व्यवस्थित शिजली की नाही। तुम्ही ते बघू शकता, अगदी व्यवस्थित अशी ही डाळ शिजली गेलेली आहे, कच्ची अजिबात राहिलेली नाही, परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे। आता या डाळीतलं पाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण वेगळं करून घेऊया। हे पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। पण आता तुम्हाला आमटी जास्त बनवायची आहे तर काय करायचं, या डाळीवरतीच तुम्हाला कितपत आमटी हवी आहे तेवढं गरम पाणी या डाळीवरनं यामध्ये घालायचं आहे। जर तुम्हाला कटाची आमटी दाटसर स्वरूपाची आवडत असेल तर यातली थोडीशी डाळ तुम्ही मिक्सरला वाटून यामध्ये ॲड करू शकता, त्यामुळे त्या कटाच्या आमटीला एक छान असा दाटसरपणा येतो। आता ही डाळ आपल्याला अशीच या चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे।
तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। आता ही डाळ आपण अशीच या चाळणीमध्ये एक 5 ते 10 मिनिटं निथळत ठेवणार आहोत, कारण आता आपण डाळ ही निथळत ठेवलेली आहे। यामधलं पाणी पूर्ण निथळल्यानंतर आपल्याला एका जाड तळाची कढई किंवा पातेल्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे आणि मोठ्या गॅसवर त्यामधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत, ती डाळ पूर्ण कोरडी होईपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आणि त्यातलं पाणी एकदा कोरडं झालं, डाळ पूर्णपणे कोरडी झाली की त्यामध्येच आपल्याला साखर किंवा गूळ घालायचा आहे आणि त्यानंतर मोठ्याच गॅसवरती आपल्याला हात बंद न करता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। डाळीतलं पाणी तुम्ही तसंच ठेवून त्यामध्ये जर पटकन साखर किंवा गूळ घातलं तर ते डाळीतलं पाणी परत साखरेचं गुळाचं पाणी ते जास्त होतं आणि त्यामुळे पुरण पातळ होतं आणि खूप वेळ तुम्ही ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुरण घट्ट व्हायला वेळ लागते आणि एकतर ते चिकट सुद्धा होतं। त्यामुळे पोळी बनवत असताना तुम्हाला पोळी व्यवस्थित येणार नाही। तर या टिप्स तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत। तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण इथे पुरण बनवून घेतलेलं आहे। पुरणाचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, खूप जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही, अगदी ज्याप्रमाणे पिठाचं टेक्स्चर आहे अगदी तसंच आपण हे पुरण इथे बनवून घेतलेलं आहे। पीठ पातळ मळून घेतलं आणि त्यानंतर पुरण जर घट्ट असेल तर पोळी व्यवस्थित येणार नाही। पोळी लाटताना त्यामधलं पुरण ते बाहेर येऊ शकतं। तर आता इथे आपण जी कणिक मळून भिजवून ठेवली होती त्या कणकेला आता आपण अगदी थोडं थोडं पाणी लावत मळून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही कणिक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायची आहे। असं केल्यामुळे त्या कणकेला एक छान लवचिकपणा येतो आणि त्यामुळे तुम्ही पुरणपोळी हवी तशी लहान मोठी लाटून घेऊ शकता। तुम्ही इथे हातावर पीठ घेऊन असं बघू शकता की पिठाला किती लवचिकपणा आलेला आहे। आता पीठ तयार आहे, तर या पिठातला अगदी लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। सुगरणीची पुरणपोळीची एक ओळख असते, ती म्हणजे पीठ कमी आणि पुरण जास्त आणि त्यापासून काठोकाठ पुरण पसरलेली टम्म फुगलेली पुरणपोळी म्हणजे सुगरणीची एक ओळख आहे। तर आता आपण इथे लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याची पारी बनवायची आहे आणि पिठापेक्षा दुप्पट आपल्याला यामध्ये पुरण घालायचं आहे आणि वरून अगदी थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे। त्यामुळे काय होतं, पुरणपोळी आपण तयार केल्यानंतर ते पुरण पोळीच्या वरच्या लेयरला किंवा खालच्या लेयरला ते चिटकलं जाणार नाही। आता आपण ज्या बाजूला पिठाचं तोंड बंद केलेलं आहे ती बाजू आपल्याला पीठ लावून खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि व्हिडिओमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटत असताना अगदी हलक्या हाताने ती लाटून घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मधल्या बाजूने बाहेर ओढत असं आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे। त्यामुळे काय होतं, पुरण अगदी काठोकाठ एकसारखं पसरलं जातं। मध्यम आकाराची पोळी लाटून झाल्यानंतर अगदी हलकं पीठ यावरती लावायचं आहे आणि याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला ही पोळी वर घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी आपल्याला सेम पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, एकच बाजूने तुम्ही ही पुरणपोळी लाटून घेतली तर एक बाजू पुरणपोळीसारखी दिसते आणि दुसरी बाजू चपातीसारखी दिसते। त्यामुळे अगदी दोन्ही बाजूने एकसारखी पुरणपोळी तयार करायची असेल तर दोन्ही बाजूने तुम्हाला ही पुरणपोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी पातळ अशी ही मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे। पुरणपोळी बनवत असताना अशा पद्धतीने पोळीपाटावरती एखादा सुती कापड घेतला की त्यामुळे पुरणपोळी खाली चिटकत नाही। आता इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाल्यानंतर त्यावरती अगदी हलकं तेल पुसून घेतलेलं आहे आणि गॅस सुरुवातीला मोठा होता। पुरणपोळी तव्यावरती टाकल्यानंतर गॅस मी आता मीडियम केलेला आहे। तर दोन्ही बाजूने आपल्याला मध्यम आचेवर ही छान पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। यावरती तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता। तर या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे, कारण ही होळीसाठी स्पेशल अशी साजूक तुपाची मी पोळी बनवत आहे। या ठिकाणी तवा खूप जास्त तापलेला असेल तर पुरणपोळी पटकन करपली जाते। त्यामुळे पुरणपोळी तव्यावरती भाजून घेत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत ही पुरणपोळी अगदी टम्म फुगलेली आहे
अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पुरणपोळी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कुठलंही या ठिकाणी आपण रवा मैदा न वापरता किंवा पोळीला रंग छान यावा म्हणून यामध्ये हळदसुद्धा घातलेली नाही. बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल अशी आपण काठोकाठ टम्म फुगलेली पुरणपोळी इथे बनवलेली आहे. या ठिकाणी मी दुसरी पुरणपोळीसुद्धा सुरुवातीच्याच पुरणपोळीप्रमाणे भाजून घेणार आहे. तुम्ही परत इथे बघू शकता, ही सुद्धा पुरणपोळी अगदी काठोकाठ फुगलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल तर खूप मोठी पुरणपोळी बनवू नका. अगदी लहान लहान आकाराच्या पुरणपोळी बनवायला सुरुवात करा. एकदा तुम्हाला सराव झाला की तुम्ही हवी तशी पुरणपोळी बनवू शकता. अगदी याच पद्धतीने, या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एवढी मोठी आणि काठोकाठ टम्म फुगलेली पुरणपोळी खूप लवकर बनवू शकता. आज आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हीसुद्धा अगदी अशी काठोकाठ फुगलेली पुरणपोळी बनवू शकता. तर या ठिकाणी राहिलेल्या पुरणापासून अगदी अशाच फुगलेल्या मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. यासोबत आपण कटाची आमटीसुद्धा बनवलेली आहे. या पुरणपोळीचा आणखी एक तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ हवा असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी बनवलेली आहे. नवशिके असाल, तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये काठोकाठ फुगणारी मऊ लुसलुशीत अशी तुम्ही पुरणपोळी तयार करू शकता. तर आजची ही पुरणपोळी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक नक्की करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.